सुप्रभात मित्रांनो, आता वाजले आहेत 5 आणि आम्ही आता चाललो रामेश्वरम टू मदुराई. रामेश्वरम टू मदुराई 5:30ची ट्रेन आहे, पॅसेंजर ट्रेन आहे. त्याच्याने आम्ही चाललो मदुराईला, तिथे मीनाक्षी मंदिराचं दर्शन घेणार. कालचा पूर्ण दिवस आमचा फुल बिझी गेला. मस्त रात्री झोपलो, सकाळी उठलो आणि खूप मजा केली रामेश्वरममध्ये. आता आलो चहाच्या टपरीवरती आणि सकाळ सकाळ आहे ना दर्शनासाठी भाविक सगळे यायला लागलेत. काल आम्हाला एवढी गर्दी वाटली नव्हती, पण आज गर्दी दिसते. हो ते बघा, हे सगळे भाविक दर्शनासाठी चाललेत. इकडे या साईडला दक्षिण दरवाजा आहे. दक्षिण दरवाजाच्या समोरच आमचं स्टे होतं. आणि नितीन आमच्यासाठी चहा ऑर्डर करतोय. नितीन, गुड मॉर्निंग. चहाचा ग्लास बघा केवढा मोठा आहे आणि ते कटिंग देत नाही आपल्या मुंबई सारखी, डायरेक्ट फुलच देतात. A few moments later. मित्रांनो, ट्रेन बरोबर 4:45ला सुटली. 1 मिनिटं मागे पुढे नाही, तर तुम्ही कट टू कट राहा 15-20 मिनिटं आधीच या ट्रेनला. आणि कारण की ही सुटली त्याच्यानंतर डायरेक्ट 12ची ट्रेन आहे, त्यामुळे ही ट्रेन स्किप करू नका. जर तुम्हाला मदुराईला जायचं, ही पॅसेंजर एकच ट्रेन आहे, ती पकडा. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. तर किंग ऑफ कसं वाटतं तुला ओव्हरऑल आजचा प्रवास, म्हणजे ओव्हरऑल जर्नीबद्दल? खूप छान वाटतंय, मस्त वाटतं प्रवास. आज आपला 3 दिवसाचा प्रवास अजून बाकी आहे. तर मित्र, आता आम्ही आलो मदुराई स्टेशनला आणि आम्ही इथे उतरलो. तर तिथे बॅग लगेज काउंटर आहे. इकडे आपल्याला 24 तासासाठी 15 रुपये एक बॅग असा हिशोबाने इथे आपण बॅग ठेवू शकतो. हे तिकीट फर्स्ट प्लॅटफॉर्म नंबर फर्स्टच्या बाहेरच आहे. आणि इकडनं मदुराईला जायला रस्ता आहे, म्हणजे जे ऑटो आहेत त्या शेअरिंग, म्हणजे एक ऑटोचे 100 रुपये सांगितले ना. आम्ही त्यांना 6 जण सांगितले, तर त्यांनी 200 रुपये सांगितले 2 ऑटोचे, म्हणजे 100 रुपीज पर ऑटो असा हिशोबाने ते आम्हाला नेतं. 2 किलोमीटर इकडनं डिस्टन्स आहे मदुराई मीनाक्षी मंदिर. तर मंडळी, आता आम्ही रिक्षामध्ये बसतोय. एका ऑटोचे 120, एका ऑटोचे 100. कन्फ्यूज करून टाकला काय होतात हे तर माहिती नाही. जाऊ दे, जे काय असू दे ते देऊ. आम्ही 3 जण बसतोय, मी, नितीन आणि राजू. आता रिक्षा ऑलरेडी आमची पुढे गेले. काय आपल्याला काय मार्केटिंग करता येत नाही. त्यांची लँग्वेज लँग्वेज बरोबर ते काहीतरी वेगळं बोलतो, आपण काहीतरी वेगळं बोलतो. ते काहीतरी ॲक्सेप्ट करा आणि या. हां, आणि आपल्याला आपण असं वाटतं की आपण प्रॉफिटमध्ये, पण आपला लॉस होतो. त्यामुळे जे काय असेल त्याच्या आणि चला. कारण की मंदिराचा टायमिंग आहे ना, तो 1 वाजता बंद होतं ना, 12:30ला बंद होतं. त्यामुळे आपण एवढ्या लांबून होतो. 5-50 रुपयासाठी तुम्ही चिची करू नका, पटकन जा आणि मंदिराच्या दिशेने निघा. तर हे आहे मदुराईचं मीनाक्षी मंदिर. सध्या त्याचं काम चालू आहे, म्हणून आपल्याला जो एक्सपेक्टेड व्ह्यू होता तो सध्या आज भेटत नाही. हे पश्चिम द्वार आहे मीनाक्षी मंदिराचं. आणि बघा इथे काम चालू आहे मंदिराचं. आणि हे भव्य मंदिर
आणि ही आमची सगळी मंडळी. आम्ही आता उभे आहोत मीनाक्षी मंदिराच्या पश्चिम द्वार. हा पश्चिम द्वार आहे आणि हे एक्झॅक्ट आम्ही आता मंदिराच्या खाली उभे आहोत. आता आम्हाला चपला स्टँड शोधायचं आहे. चपला स्टँड कुठे येते इथे? हां नाही तर मग यांच्यामध्ये चपला जमा करायच्या. त्यांचा घटस्फोट करून ठेवायचा. लावतोय. ज्याचे काही सेटलमेंट चालू आहे चपला ठेवायला फोर्स करतात ते. ती चपला ठेवा. तर पश्चिम दारपासून थोडंसं पुढे आलं की आपल्याला इथे चपला स्टँड दिसतं. फ्री चपला स्टँड आहे. आपण इथे चपला काढून पुढे दर्शनासाठी राहू शकतो. इथे लॉकर रूमही असेल. आपल्यासोबत काय मोबाईल वगैरे असेल ते मला वाटतं इथे जमा करायला लागत. आता विचारतो कसं. शेखर दादा सगळ्यांचे मोबाईल घेऊन. शेखर दादा गेला जवळपास 17-18 मोबाईल आहेत दादाकडे आणि आम्ही पण इथे जमा केलेत. ज्याकडे 7-8 मोबाईल आहेत माझ्याकडे पण. इथे मोबाईल जमा करायचे. दक्षिण भारतातील मीनाक्षी अम्मन मंदिर हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या दिव्य मिलनाचे प्रतीक मानले जाते. या मंदिरात देवी मीनाक्षी हे पार्वतीचे रूप असून भगवान सुंदरेश्वर हे शंकराचे रूप आहे. पूर्वी मदुराईवर राजा मलध्वज पांड्य आणि राणी कांचनमलई यांचे राज्य होते. त्यांना अपत्य नव्हते त्यामुळे त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला. यज्ञातून मात्र मुलाऐवजी एक दिव्य कन्या प्रकट झाली. या कन्येला 3 स्तन होते. हे पाहून राजा राणी चिंतित पडले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, या कन्येचे पालनपोषण राजकन्येसारखे करा. ज्या क्षणी ती तिच्या भावी पतीला भेटेल त्या क्षणी तिसरा स्तन आपोआप नाहीसा होईल. या कन्येचे नाव ठेवण्यात आले मीनाक्षी. तिचे डोळे माशासारखे सुंदर असल्यामुळे तिला मीनाक्षी असे नाव पडले. राजा वृद्ध झाल्यावर मीनाक्षीने राज्याचे सूत्र हातात घेतले. ती अत्यंत शूर, बुद्धिमान आणि पराक्रमी होती. तिने अनेक राजांवर विजय मिळवला. अखेरीस ती कैलास पर्वत जिंकण्यासाठी भगवान शिवाशी युद्ध करण्यासाठी निघाली. कैलासावर पोहोचल्यावर मीनाक्षीची भेट झाली भगवान शिवांशी. त्या क्षणी तिचा तिसरा स्तन अदृश्य झाला. तिला आकाशवाणीतील भविष्यवाणी आठवली आणि तिला समजले की हेच तिचे भावी पती आहेत. भगवान शिवांनी सुंदरेश्वर या रूपात मदुराईला येण्याचे मान्य केले. मदुराईमध्ये देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी सर्व देवदेवता उपस्थित असल्याचे मानले जाते. देवीचे भाऊ म्हणून भगवान विष्णू यांनी कन्यादान केल्याची श्रद्धा आहे. आजही हा विवाह सोहळा चित्रही महोत्सव म्हणून दरवर्षी मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. तर मित्र आता दर्शन करून आलो. खूप गोष्टी आहेत. म्हणजे इथे बघा मंदिरामध्ये चार्जर अलाउड नाही आहे, हेडफोन अलाउड नाही आहे. बॅगेज वगैरे तुम्ही आणलं असेल तर त्या इथे जमा करायच्यात बॅग्स वगैरे. पण त्याच्यामध्ये चार्जर वगैरे काहीच अलाउड करत नाही. ते तुम्हाला मोबाईल काउंटरला चार्जर, हेडफोन आणि पॉवर बँक असेल तर इथे तुम्हाला जमा करायचे. त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही. बेटर आहे जर तुम्ही या गोष्टी आणल्या असेल तर पहिला सेग्रिगेट करा. मोबाईलसोबत चार्जर, एअरफोन, पॉवर बँक सगळं एकदा सबमिट करा. म्हणजे तुमची फेरी होणार ना. आमच्या 2 फेरी द्या. पुढे जाऊन परत सिक्युरिटीने आम्हाला रिटर्न पाठवलं. आणि हां बॅग्समध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणत्याही गोष्टी ना, टॉर्च असेल अशा कोणत्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी घेऊ कॅरी करू नका. हां नेल कटर, शार्प, सुरी वगैरे असेल किंवा छोटा चाकू वगैरे असेल काहीच अलाउड नाही. तर तुम्ही त्या गोष्टीचा पहिला विचार करा कॅरी करण्याच्या आधी. शक्यतो अशा वस्तू आणू नका. आणि आतमध्ये फक्त तुम्हाला विदाऊट मोबाईलच जायचं आहे. मोबाईल स्ट्रिक्टली नॉट अलाउड आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मंडळी हे समोर उत्तर द्वार आहे आणि इथे हे
एक विशिष्ट प्रकारचे हार दिसतात आपल्याला. हे नारळाच्या झाडापासून बनवले आहेत आणि खूप भारी आहेत. म्हणजे आपल्याकडे नाही दिसत, हे बघायला नाही मिळत. हे एक विशिष्ट अट्रॅक्ट करतात हे हार. पण याची कॉस्ट पण तशीच आहे. एक छोटा हार विचारला त्याची 600-500 रुपये म्हणजे. A few moments later. मेनूचं स्पेशल मिरची, मिरची लोणचं, मिरचीचं लोण त्याला खतरनाक मिरची आहे. तडका. एवढं स्पायसी आहे नाही. काल आम्ही असं फक्त ट्राय करण्यासाठी खाल्लं. आनंद वाटलं का खाल्लं. बस माय काय नाही निघून नाही. भोजनालय देवीच्या नावाने असं नाही. आतली माणसं दादा घेऊनच राहणार डिस्काउंट. बरोबर आहे. बोलला सगळ्यांना पकडून सांगतोय म्हणजे चुकीचंच आहे ना, की नाही सांगायला पाहिजे. मित्रांनो, उत्तर गेट आहे मीनाक्षी मंदिरचं. म्हणजे बाजूलाच भगवती भोजनालय. तिकडे बाहेर एक माणूस होता, तो आमच्या समीर दादाला बोलला की वरती तुम्हाला चांगला डिस्काउंट होतं, कारण की आमची क्वांटिटी जास्त आहे, 24-25 जण माणसं तुम्ही. आणि इकडे वरती गेल्यानं सीन वेगळा होता भाई. वरती गेलं होतं डिस्काउंट नाही आणि जेवण एकदम म्हणजे आपल्याकडे 70 रुपयाचं जेवण चांगलं मिळतं. इथे 150 रुपये थाली होती, काहीच वर्थ नव्हती. तर आला 160 रुपयाची होती, काहीच वर्थ नव्हतं. फक्त दही चांगलं होतं, बाकी सगळं मुळमुळीत होतं जेवण. तर भगवती भोजनालय यायचं नाही, लक्षात ठेवा, भगवती भोजनालय. तर मी ब्लॉग हा मध्ये स्टॉप केला आहे का, कारण की आम्ही जेवण टेस्ट केलं आणि अगदी म्हणजे अगदी तुकरट चव होती जेवणाला. अजिबात त्या थाळीला टेस्ट नव्हती. प्लस आम्हाला नंतर हा गोंधळ कळाला की आमचे जे दादा होते, जे आमचे हेड होते, त्यांना एका माणसाने फसवलं. त्याने सांगितलं 500-600चा डिस्काउंट देणार. आमच्या इथे खूप चांगली चव आहे जेवणाला, तुम्ही आमच्या भोजनालयात आहे. आणि ते तसं सगळ्यांना सांगत होते. सो ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे. तर नक्की या भगवती भोजनालयामध्ये अजिबात येऊ नका. अजिबात जेवणाला टेस्ट नाही. आपण कुठे आलो? रामेश्वर नाही, मदुराई मीनाक्षी मंदिर. तो आहे मंदिर. आणि तुमच्या मला हे पण सांगलेले एक तर फिरायचं नाही आणि एक तर हागलायचं पण नाही. अच्छा, काय करायचं नाही? तर फिरायचं पण नाही. हां, आणि एकटं फिरायचं पण नाही ना. मम्मी पण हात पकडायचा ना. तर आमच्या चॅनलला कला आपला आणि आमच्या चॅनल लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.